काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी बघितली होती प्रांजल पाटीलची. अंध असून सुद्धा तिने यूपीएससी मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली होती. पण असं असून सुद्धा एवढं उज्ज्वल यश मिळवून सुद्धा प्रांजल पाटीलला धक्कादायक आणि अतिशय संवेदनाहीन म्हणावा लागेल असा अनुभव दिल्लीमध्ये आला. कारण अंध असल्याचं कारण देऊन सुद्धा इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस तिला नाकारली गेली आहे. प्रांजलनं यूपीएससी मध्ये त्यावेळेस 773वा रँक ऑल इंडिया मिळवला होता. प्रांजलशी तिला आलेल्या या कटू अनुभवाबद्दल बोललेत आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम. मे महिन्यामध्ये यूपीएससीचे निकाल आल्यानंतर याच ठिकाणी आम्ही प्रांजल पाटीलशी बातचीत केलेली होती. अंध असूनही यूपीएससीच्या परीक्षेमध्ये तिनं अत्यंत घवघवीत यश मिळवलं होतं, त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू होता. मात्र आज तिच्याशी इंटरव्ह्यू करण्याचं कारण वेगळं आहे. अवघ्या काही महिन्यामध्ये तिला प्रशासनाच्या संवेदनहीनतेचा आणि भावनाशून्यतेचा अनुभव आलेला आहे. ज्या प्रशासनामध्ये ती अतिशय महत्त्वाकांक्षीपणे एंटर करू पाहत होती, जाऊ पाहत होती, त्या प्रशासनाचा एक अतिशय विदीर्ण करणारा असा अनुभव आहे. आपण जाणून घेऊयात नेमकं प्रांजलकडूनच तिची कहाणी काय नेमकं झालंय. प्रांजल, खरं तर यूपीएससीचे रिझल्ट लागल्यानंतर सगळेजण तुझ्यावरती कौतुकाचा वर्षाव करत होते. तूही अतिशय मेहनतीनं हे यश मिळवलं, पण अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुला असा अनुभव आलाय. काय नेमका हा अनुभव? मी यावर्षी जी मे मध्ये रिझल्ट आला तेव्हा इंटरव्ह्यू क्लिअर केली आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्व्हिस ॲलोकेट होते. त्याच्यानंतर मग जून जुलैमध्ये मला इंडियन रेल्वेज अकाउंट सर्व्हिस मिळालं. मग ऑगस्टपासून मग ती मसुरीची ट्रेनिंग स्टार्ट होणार होती, फाउंडेशन कोर्स, आणि डिसेंबर पासून रेल्वेची म्हणजे डिपार्टमेंटल लेवलची जी असते ट्रेनिंग ती स्टार्ट होणार होती. त्याच्यासाठी आम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळणार होतं नोव्हेंबरपर्यंत. तर माझ्या सगळ्या दुसऱ्या बॅचमेट्सना मिळालं, 20 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना मिळालं आणि ते मला नाही मिळालं. तर मला म्हणजे मी वाट बघत होते, मग ठीक आहे वेळ लागत असेल कदाचित. आणि मग नंतर रेल्वे मिनिस्ट्रीच्या वेबसाईटच्या ऑफर लेटरच्या लिस्टमध्ये जाऊन पाहिलं, त्याच्यात माझं नाव नव्हतं. मग तेव्हा मी DOPTकडे इन्क्वायरी केली फोनहून. तर त्यांनी सांगितलं, त्यांना काहीच आयडिया नव्हती. मग दुसऱ्या दिवशी चेक करून सांगितलं की असं काहीतरी झालंय की रेल्वे मिनिस्ट्रीने माझं अपॉइंटमेंट कॅन्सल केलं ह्या ग्राउंडवर की 100% ब्लाइंडला ते देऊ नाही शकत. म्हणजे अंध असल्यामुळे ही पोस्ट नाकारतोय असं त्यांनी तुला सांगितलं. पण मुळामध्ये जेव्हा ही परीक्षा घेतली जाते यूपीएससीची, तर तेव्हा या सगळ्या कॅटेगरीचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तुमची मेडिकल आणि इतर गोष्टींचा सगळे चाचणी होत असते. मग याच्यानंतर सुद्धा त्यांनी असं तुला सांगणं हे कितपत योग्य होतं? बरोबर आहे. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ही की त्यांनी म्हणजे ही मला अलॉट मग केलीच कशी काय? जर एवढं म्हणजे त्याच्यात रिक्वायरमेंट्स असे होते तर सर्वात आधी तर अलॉट नाही करायला हवी होती. आणि मग आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की रेल्वे अकाउंट सर्व्हिस इट्स अन ऑफिस जॉब, म्हणजे हे डेस्क वर्क आहे. मग त्याच्यात नाकारण्याचं म्हणजे काय? याच्यात म्हणजे प्रश्नच काय आहे की असं तर नाही आहे ना की काय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मिळाली आहे तर ती तुम्ही नाकारू शकता की नाही दिसत म्हणून. तर याच्यात नाकारण्याचं काहीच गरज नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे रूल्स आता रिलॅक्स केले पाहिजे आणि याच्यात जे फंक्शनल क्लासिफिकेशन आहे त्याचं रिलॅक्सेशन पाहिजे आणि 100% ब्लाइंडना पण याच्यात नक्कीच अलाउड केलं पाहिजे. प्रांजलनं सांगितलेला हा मुद्दा अतिशय योग्य आहे, कारण अनेक अंध जे आहेत अशी उदाहरणं आहेत की त्याच्या आधी त्यांनी IASच्या पदावरती काम केलेलं आहे किंवा इतर महत्त्वाची जबाबदारी देखील सांभाळलेली आहे. मात्र असं असून देखील अशा पद्धतीनं पोस्ट ज्या आहेत त्या नाकारल्या जात आहेत. पण प्रांजल, या संदर्भात तू DOPT किंवा रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काय अनुभव आला? मी जेव्हा मला कळलं त्याच्यानंतर मी DOPTला जायला सुरुवात केली. तर मी म्हटलं की तुम्ही मला ऑफिशियली काहीच इन्फॉर्म नाही केलं याविषयी आणि फक्त म्हणजे आता मी फोन करते आणि आता मी भेटायला आले म्हणून सांगताय म्हणून. तर त्यांनी सांगितलं की ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, ही रेल्वे मिनिस्ट्रीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मी नक्कीच म्हणजे हे उत्तर अपेक्षित करूनच गेलेले की हे नक्की असं काहीतरी बोलणार आहे. तर म्हटलं मला नाही माहिती नेमकी कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाहीये, पण तुम्ही रिक्रुटिंग एजन्सी आहे तर मला तुमच्याकडून इन्फॉर्मेशन मिळायला हवी होती जी मला नाही मिळाली आणि मग ती अजूनही रायटिंगमध्ये मला काहीच नाही मिळालंय. तर पहिल्याच दिवशी मी मंत्र्यांना भेटले, मिनिस्टर ऑफ स्टेट जितेंद्र सिंग त्यांच्याशी भेटले. मग त्यांना एक ॲप्लिकेशन पण लिहिली की सर असं असं झालंय आणि आय रिक्वेस्ट यू टू रिलॅक्स द फंक्शनल क्लासिफिकेशन अँड फिजिकल रिक्वायरमेंट ऑफ रेल्वे अकाउंट सर्व्हिस. ठीक आहे, ते त्यांचं डिपार्टमेंट नाही आहे, पण जे काही आहे की कोऑर्डिनेशन करून डिपार्टमेंटल लेवलवर ते मी त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी मग एक डेलिगेट केलं ॲडिशनल सेक्रेटरीला हे काम. मी त्यांना जाऊन भेटले. त्यांनी त्या दिवशी मला चांगला रिस्पॉन्स केला की हो आम्ही बघतो.
त्यांनी सांगितलं की तुला उद्यापर्यंत कॉल येईल. मग मी नेक्स्ट टाइम गेले, त्यांनी सांगितलं की सोमवारपर्यंत कॉल येईल. मग त्याच्यानंतर मग शुक्रवारपर्यंत, म्हणजे असं ते मला सांगत होते. प्रत्येक वेळी सांगत होते की तुझं मॅटर इज अंडर एक्झामिनेशन. मी विचारत होते की नेमकं म्हणजे काय चालू आहे, तर ते आम्ही नाही सांगू शकत. मी ठीक आहे, मला एक काहीतरी टाइम बाउंड तुम्ही द्या की मी त्याच्यात आधी नाही येणार, की मी ह्याच वेळी येईल. तर ते टाइम बाउंड काही डिलिव्हरी. किती वेळा जावं लागलं तुला मंत्रालयामध्ये? मी तर गेले 4-5 वेळा गेले. नंतर मी फोनवरून पण कॉन्टॅक्टमध्ये होते, कारण की पर्सनल नंबर पण त्यांचा शेअर आहे याच्यावरच वेबसाईटवर. तर ते पर्सनल नंबरवरून करत होते, लँडलाईनवरून पण करत होते फोन. आणि मग मी रेल्वे भवनमध्ये जाऊन पण सुरेश प्रभू जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी विचार केला की त्यांची अपॉइंटमेंट घेते. म्हणजे तारीख पे तारीख किंवा सरकारी कागदपत्र जी असतात ती इकडून तिकडे नाचवण्याचा जो अनुभव सामान्यांना येतो तो प्रांजल पाटीलला देखील आला. म्हणजे तिच्या शारीरिक क्षमतांवरती मात करत तिने एक मोठं यश मिळवलेलं होतं. मात्र तरी देखील त्याची दखल घेण्याची साधी किंमत त्या या सगळ्या यशाची करण्याची थोडी देखील कीव जी आहे ते सरकारी अधिकाऱ्यांना आलेली नाही आहे. पण प्रांजल, तू या सगळ्या संदर्भात रेल्वेच्या म्हणजे रेल्वे बोर्डाचा हा विषय होता, तू रेल्वे मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला का? तिथं काय अनुभव आला? मी रेल्वे मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मी रेल्वे भवनला गेलेले, तिथे त्यांना विचारलं की अपॉइंटमेंट कशी घ्यायची. त्यांनी सांगितलं की इथे फक्त पीएला कॉल करा. मी त्या दिवशी कॉल केला, त्यांनी सांगितलं की तुला म्हणजे आम्ही कॉल करतो. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी कॉल केला पीएने, मला त्यांचं नाव नाही माहिती. तर त्यांनी मला मॅटर विचारलं. मी त्यांना सांगितलं हे असं असं झालंय. मग ते म्हणे की त्याच्यात मंत्री काय करणार, तुझं मॅटर काय. म्हटलं आताच तर तुम्हाला मी मॅटर आताच सांगितलं 2 मिनिटापूर्वी. मग मी त्यांना पुन्हा मॅटर समजावून सांगितलं की असं असं झालंय. आणि तेव्हा मला ऍक्च्युली थोडं वाईट पण वाटत होतं, राग पण येत होता की आता त्यांना मी सांगते तरी त्यांना कळत नाहीये. मग शेवटी तर ते मला पुन्हा म्हणाले की याच्यात आमचा मंत्री काय करणार. म्हटलं की ते मंत्री तर सर्वांचेच आहे, त्यांना तर मी भेटू शकते आणि मी त्यांना व्यवस्थित म्हणजे अपॉइंटमेंट वगैरे घेऊन भेटते. तर ते बोलले की असं म्हणजे कोणालाही नाही भेटू शकत ते. याच्यानंतर पुढे काहीच कम्युनिकेशन झालेलं नाही. सध्याचं स्टेटस काय आहे? तू नेमकं काय आता म्हणजे कशाची वाट बघतेस, पुढच्या ह्याची पण तयारी करतेस का? हां, मी पुढच्याची तयारी तर करतेच आहे. पण मग मी असं म्हणजे की त्यांनी आता मला नेमकी म्हणजे रेल्वेचे रूल्स वगैरे रिलॅक्स करून मला त्यांनी ती सर्व्हिस द्यायला पाहिजे, किंवा त्यांनी मला माझ्या मेरिटनुसार सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की मला ते कोणतीही सर्व्हिस देतील, कारण की मग माझा एखादा पर्टिक्युलर रँक आणून काय फायदा आहे. प्रांजलनं उपस्थित केलेला हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण अनेक अधिकारी जे आहेत आणि मुळात तिला जी सर्व्हिस अलोकेट झालेली आहे ती ऑफिस सर्व्हिस आहे. रेल्वेच्या कुठल्याही शारीरिक धावपळीचं काम त्याच्यामध्ये करायचं नाही आहे. मग असं असताना ही सर्व्हिस का नाकारली जाते? खरं तर सुरेश प्रभू किंवा त्यांचं मंत्रालय जर हा इंटरव्ह्यू ऐकत असेल त्यांनी याची तातडीनं दखल घेणं गरजेचं आहे. पण प्रांजल, ज्या उमेदीनं तू ह्या सगळ्या परीक्षेची तयारी केलेली होती, देशातली सगळ्यात अवघड परीक्षा म्हणून या परीक्षेचं वर्णन केलं जातो आणि ती परीक्षा तू पास केली होतीस, या 4-5 महिन्यांपूर्वी तुझी जी उमेद होती ती आता कायम आहे का? म्हणजे या सगळ्या प्रशासनाचा हा अनुभव पाहिल्यानंतर तुझं काय मत झालं? मला नक्कीच म्हणजे भरपूर वाईट वाटत होतं सुरुवातीला, आणि एस्पेशली जेव्हा मला जाऊन भेटावं लागत होतं. म्हणजे ती माझ्यासाठी एक सर्वात म्हणजे मला एक कठीण गोष्ट वाटते, कारण की स्वतः मेहनत करायला आपण तयार आहे, पण त्याच्यानंतर मग त्याचं म्हणजे काहीच न होताना म्हणजे तो अनुभव म्हणजे अतिशय वाईट वाटत होता. आणि एस्पेशली मिळालोय ते सुद्धा हां. आणि मग जेव्हा मी म्हणजे जे आहेत ऍडिशनल सेक्रेटरी त्यांना मी भेटायला जेव्हा जायचे, ते मला पहिल्या दिवशी तर एकदम व्यवस्थित म्हणजे बोलले की मी मॅटर बघतो. त्याच्यानंतर मग ते मीटिंगमध्ये बिझी. मग त्याच्यानंतर ते सांगायचे की तू डेप्युटी सेक्रेटरींना जाऊन भेट, अंडर सेक्रेटरीना जाऊन भेट. मी त्यांना पण भेटले, पण मला एवढं नक्की कळलेलं की ॲडिशनल सेक्रेटरी इज द वन हू विल टेक द मॅटर फॉरवर्ड. म्हणजे खरं त्यांच्याचकडे आहे त्याची पॉवर. पण ते मला तरी सांगत होते की दुसऱ्यांना भेट. इनफॅक्ट जे डीओपीटीला खाली आम्हाला पास बनवावा लागतोय एखाद्या कोणाला भेटायसाठी, त्या पाससाठी आम्हाला त्यांची परमिशन घ्यावी लागते फोन करून की मला या खाली इंटरकॉमला कॉल करून सांगा की यू प्लीज अलाव मी टू गो इन, म्हणजे पास बनवून द्या. तर त्याच्यासाठी पण त्यांचा असाच कॉल येत होता की तू डेप्युटी सेक्रेटरींना भेट, तू अंडर सेक्रेटरींना भेट. तर ठीक आहे, मी त्यांना भेटत होते. पण त्याच्यानंतर मला डेप्युटी सेक्रेटरी वॉज व्हेरी वेलकमिंग. म्हणजे ते माझ्याशी व्यवस्थित बोलत होते, सांगत होते. पण एवढं नक्की कळलेलं की ही इज नॉट द वन हू ॲक्च्युली विल, ही इज नॉट द फर्स्ट पर्सन इन दॅट अथॉरिटी. म्हणजे ते नक्की त्यांच्यावरती कोणीतरी आहे ज्यांना ऍक्शन घ्यायची आहे.
खरं तर या सगळ्या प्रशासन व्यवस्थेवरचा जो राग आहे तो या सगळ्या अनुभवानंतर येणं साहजिक आहे. पण आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे सध्या वारंवार एक दिव्यांग म्हणून एक नवीन शब्द त्यांनी शोधलेला आहे अपंगांसाठी, किंवा त्याच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या देखील जाहीर करत असतात. पण या केवळ अशा दिखाऊ बदलामुळं खरंच न्याय मिळतोय असं तुला वाटते? पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काही स्पेशल संदेश? मला असं वाटतं की फक्त म्हणजे अपंगाचं दिव्यांग करून असं म्हणजे काहीच नाही बदलणार आहे. जर तुमचा ॲटिट्यूड बदलत नसेल तर काहीच बदलणार नाहीये. आणि मग एवढ्या स्कीम्स वगैरे आणून फायदा नाहीये जर त्याचं इम्प्लिमेंटेशन काहीच नाहीये आणि तुमच्या म्हणजे जे अधिकाऱ्याच्या लेवलवर एवढी म्हणजे इनसेन्सिटिव्हिटी आहे तर मग म्हणजे बाकी तर काय बोलायलाच नको. आणि इनफॅक्ट मी त्यांना ते पण सांगत होते की त्याच काळात नेमकं RPD बिल जे आहे ते पास झालं होतं. तर त्यांनी सांगत होते की इनफॅक्ट जर तुम्ही नाही केली, तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर अधिकाऱ्यांनी ॲक्शन नाही घेतली तर हा पण एक म्हणजे गुन्हा दाखल होऊ शकण्याचं म्हणजे पात्रतेची म्हणजे ही गोष्ट आहे. तर ते सांगत होते की आम्हाला माहिती आहे, आम्ही अवेअर आहोत याविषयी. तर मग मी ते सांगत होते की अवेअरनेस इज नॉट गोइंग टू हेल्प मी, ओनली ॲक्शन. म्हणजे ऑफकोर्स अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप, बट व्हॉट इज नेक्स्ट देन ॲक्शन. तुझी आता या क्षणाला मागणी काय आहे? माझी मागणी ही आहे की रेल्वेने आपले रूल्स रिलॅक्स केले पाहिजे. अकाउंट सर्व्हिस एस्पेशली, कारण की ते एक ऑफिस वर्क आहे, डेस्क वर्क आहे. टेक्नॉलॉजी एवढी म्हणजे फॉरवर्ड आता आहे, ॲडव्हान्स झाली आहे. आणि जेव्हा आपण डिजिटल इंडियाची गोष्ट करतो आणि दुसऱ्या साईडला आपण टेक्नॉलॉजीची एम्पॉवरमेंट नाकारतोय, म्हणजे हे तर खूप मोठे एक विटंबना आहे. तर सर्वात आधी तर रेल्वेचे हे रूल्स रिलॅक्स झाले पाहिजे. आणि दुसरी मागणी ही आहे की माझ्या मेरिटनुसार मला सर्व्हिस मिळाली पाहिजे. असं नाही की कोणतीही सर्व्हिस ते देतील जी वॅकन्सीनुसार सर्व्हिस देतील असं नाही, तर त्यांनी मला माझ्या मेरिटनुसार द्यायला पाहिजे. प्रांजलचं हे विधान फार महत्त्वाचं आहे की माझ्या मेरिटनुसार जी सर्व्हिस आहे ती मला मिळाली पाहिजे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी प्रांजलला तिचा हक्क नाकारला आहे त्यांनी खरं तर एकदा JNU मध्ये ज्या ठिकाणी ती शिकते त्या ठिकाणी एकदा येऊन पाहायला पाहिजे की प्रांजल या सगळ्या कॅम्पसमध्ये स्वतः आत्मविश्वासाने वावरते, अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ती भाग घेते, तिच्या मैत्रिणींसाठी ती इन्स्पिरेशन आहे. आणि असं असताना देखील तिच्या हक्काची नोकरी तिला नाकारली जाते. प्रांजल, अगदी शेवटचं, याच्या आधी अनेक IAS अधिकारी जे आहेत म्हणजे ते जे ब्लाइंड असून देखील त्या पदावरती पोहोचलेले आहेत, प्रत्येक वेळी असं का घडतंय? म्हणजे काय नेमका हा अनुभव येतोय? म्हणजे असं आपल्या रिअल लाईफमध्ये असं होतं की एक पुढच्याचा अनुभव आला मग मागच्याला त्याच्यातून शिकायला मिळतं. पण याच्यातून म्हणजे असं काही नाही होतं की प्रत्येक वर्षी म्हणजे 0 पासून सुरुवात होते. म्हणजे मागच्या वर्षी कोणी ह्या गोष्टीशी स्ट्रगल केली असेल तर तिचा म्हणजे तिची ती गोष्ट मला हेल्प नाही होते, मला पुन्हा ती 0 पासून पुन्हा स्टार्ट करावी लागते. म्हणजे ऑफिशियल लेवलवर म्हणजे त्याच्यात काही म्हणजे त्यांच्यात परिवर्तनच नाही मला दिसत आहे, म्हणजे दिसलं नाही आणि ते कोणालाच नाही. जसं की आता जी IFS मागच्या वर्षी तिला एका मुलीला मिळालेलं, तिला पण ही पूर्ण बॅटल लढावी लागली. मग ती मला नाही लढायला पाहिजे होती, म्हणजे मला म्हणजे ती असं नाही व्हायला हवं होतं आणि माझ्या पुढच्यांना तसं नाही व्हायला हवं. रेल्वे मंत्री हे योगायोगानं महाराष्ट्राचे आहेत, मराठी आहेत, ठीक आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या याच्यामुळे तुझी भेट नाही होऊ शकली, मधली जी एक व्यवस्था असते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. पण ABP माझाच्या माध्यमातून तू त्यांना काही सांगू शकतेस, विनंती करू शकते? मी सरांना ट्विट पण केलंय आणि PMO त्यांना पण ट्विट केलंय, कारण की मला असं वाटलं की हे म्हणजे जे अशी जी नेगेटिव्ह पूर्ण एक चेन आहे त्याच्यापेक्षा तर मग हे कदाचित लेट मी ट्राय द डिजिटल वे. तर मी ट्विट केलं शनिवारी, त्याच्यानंतर मला ट्विटचं काय उत्तर नाही आलं. आणि त्यामुळे मला असं म्हणजे की जर हा प्लॅटफॉर्म तुम्ही अवेलेबल केला आहे, सगळ्यांचे फोन नंबर अवेलेबल आहेत, सगळ्यांचे ट्विटर अकाउंट, ईमेल IDs आहे, पण त्याचा फायदा काय? म्हणजे इफ यू आर नॉट गोइंग टू रिस्पॉन्ड देन व्हॉट इज द यूज ऑफ ऑल धिस ॲक्सेसिबिलिटी, सो कॉल्ड ॲक्सेसिबिलिटी. तर हा अतिशय विदीर्ण करणारा असा अनुभव आहे प्रांजल पाटीलचा. स्वतःच्या हिमतीवरती तिनं यश मिळवलेलं होतं. अंध असूनही ती UPSCच्या परीक्षेमध्ये अव्वल ठरलेली होती, मात्र तरी देखील तिला तिच्या हक्काची नोकरी केवळ अंध असल्यामुळे नाकारली जाते. त्यामुळे अतिशय संतापजनक अशी ही घटना आणि प्रशासनाची संवेदनहीनता दाखवणारी. आशा आहे की किमान यानंतर तरी रेल्वे अधिकारी असतील किंवा DOPT जे मंत्रालय सगळ्या पोस्ट अलॉट करतं त्यांचे डोळे या सगळ्या अनुभवानंतर उघडतील. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. त्यामुळे ही गोष्ट आहे प्रांजल पाटीलची. काही महिन्यांपूर्वी तिचं सगळं कौतुक करत होते दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत, पण आता तिला नोकरीची प्रतीक्षा करावी लागते आहे. निसर्गानं जे अडथळे तिच्यासमोर घातले ते सोडून तिने एवढं मोठ्या प्रकारचं यश संपादन केलं, पण इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेसनं मात्र तिला नोकरी नाकारलेली आहे. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिल्लीहून, ज्यांनी थोड्याच वेळापूर्वी इंटरव्ह्यू केला प्रांजल पाटील यांचा. प्रशांत, तिने ट्विट केलं असंही सांगतायत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर ट्विटरवर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असणारे आणि स्वतःच्या मंत्रालयाचं कायम कौतुक राहणारे म्हणून सुरेश प्रभू यांचा
कायम ट्विटरवरती ऍक्टिव्ह असतात, पण तिने ट्विट करून तरी आता मंत्रालयानं किंवा प्रभूंनी याची दखल घेतली किंवा नाही? मयुरेश, खरं तर अतिशय संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे. रेल्वे मंत्रालयच नव्हे तर एकूण भारतीय प्रशासनाची किती संवेदनहीनता जी आहे ती आपल्याला या सगळ्या प्रकरणातून पाहायला मिळते. प्रांजल पाटीलची ही एक केस आहे, पण अशा केसेस दर 2-3 वर्षातून समोर येत आहेत आणि प्रत्येक अशा अंध अपंग व्यक्तीला आपल्या हिमतीने मिळवलेली पोस्ट हक्कानं म्हणजे ती काबीज करण्यासाठी अशाच पद्धतीनं झगडावं लागतं, तरी देखील नियम चेंज होत नाहीयेत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल खरं तर तिनं शनिवारीच ट्विट केलेलं होतं, मात्र 4 दिवसानंतरही या ट्विटचं कुठलंही उत्तर किंवा कुठलीही दखल जी आहे ती ना पीएमओनं घेतलेली आहे ना रेल्वे मंत्रालयानं. रेल्वे मंत्रालय आपल्याला माहितीये की उठसूट जे ट्विट होत असतात आलतू फालतू त्या ट्विटला सुद्धा रिट्विट केलं जातं, मात्र प्रांजलच्या ट्विटची अजूनही दखल घेतलेली नाहीये. दुसरं, या इंटरव्ह्यू नंतर आम्ही तातडीनं रेल्वे मंत्रालयामध्ये पोहोचलो होतो आणि जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील या सगळ्या प्रांजलच्या केस संदर्भात बोललो, तर त्याच्यावर त्यांचं उत्तर असं आहे की हो, ही मुलगी आमच्याकडे 3-4 वेळा आली होती, पण आम्ही या केसमध्ये काही करू शकत नाही, कारण ही डीओपीटीची चूक आहे. त्यांनी तिला पोस्ट देताना नीट पाहायला पाहिजे होतं. 100% अंध असेल रेल्वेच्या कुठल्याच खात्यामध्ये काम करण्याची संधी नाही, अशी एक नवीन वेगळी धक्कादायक माहिती देखील त्यांनी आम्हाला दिली. आणि अकाउंट सर्व्हिस असली तरी वेळ आल्यास तिला कधीतरी महिन्यातून 2 वेळा रेल्वेत प्रवास करावा लागू शकतो, रेल्वेतून चालावं लागतं, त्यामुळे आम्ही ही सर्व्हिस देत नाही असं त्यांचं अर्थातच सरकारी कागदानुसार आणि नियमानुसार म्हणणं आहे.